रेडी आहे. यू रेडी? यू रेडी? अथर्व रेडी? तर एप्रिलचा पहिला महिना आणि आज आपण चॅलेंज ॲक्सेप्ट करतोय. वर्कआउट चॅलेंज. हा फुल मंथ आपण वर्कआउट करू. डे वन. सो चलो. काय टाकलं आतमध्ये? गिअर चालणार नाही शेवटी ऑइल पडत नाही. ऑइल हा ऑइल टाकलं. ऑइल नाही आता चेन स्प्रे मारलं. चेन स्प्रे. रॉयल एनफिल्डचं चेन स्प्रे मारले ना. आधी खाल्लं पाहिजे. सगळ्यात पहिली आपण आपलं जे वर्कआउटचं सामान आहे, बेसिक ज्या गोष्टी आहेत ते आपण करणार आहोत. सो चलो. पहिल्यांदा डंबेल घ्या तर 2.5 किलो का हात. 2 किलोचा डंबेल आहे. होय 2 का 3 किलो. 4 किलो. 4 किलोचा एक आहे. अथर्वला पण आपण बेसिक वर्कआउट शिकवू. सो चलो ते पण काढ. सूर्य गायब. सूर्य गायब की असं. मस्त सनसेट होत आलाय आणि इथे सनराईज होताना दिसत आहे तुम्हाला. सो आज आम्ही वर्कआउट करणार आहे. मी वर्कआउट करण्यासाठी हे सर्व सामान आहे ते तुम्हाला दाखवतो मी. सगळ्यात पहिले ते डंबेल आहे. 2 किलोचे डंबेल आहेत. 2 हे पण 2 किलोचे डंबेल आहेत. हे इतकं सामान आहे त्याच्यावरून आम्ही वर्कआउट करणार आहे. आणि आम्ही एप्रिल फुल बनवत नाही आहे कारण की एप्रिल आहे. तर वर्कआउट करणार आहोत असं सांगितलं, पण एप्रिल फुल आज 1 एप्रिल असल्यामुळे एप्रिल फुल करू शकतो असं तुम्हाला डाऊट असेल, पण तर नाही करणार. आम्ही वर्कआउट करणार आहोत. तुम्ही पण वर्कआउटचं चॅलेंज घेऊ शकता. वर्कआउट सोबत आपण आणि हे एक राहिलं. खूप वर्ष झाली पण मी मला वाटतं गेल्या वर्षी आणलेलं नाही. हो गेल्या 1 वर्ष झालं. थोडे दिवस ट्राय केलं त्यानंतर बंदच केलं. थोडी आपण बॉक्सिंग पण शिकू यूट्यूबला बघून. 1 महिना आपल्याला हे करायचं आहे, नंतर आपण जिम जॉईन करू. सो बघूया किती पॉसिबल होते. तुम्ही पण वर्कआउट जर किंवा काही गोल्स असतील त्याची सुरुवात आताच करू शकतो. तू बेसिक वर्कआउटमध्ये काय काय करताय? पुशअप्स आणि पुलअप्स, उठक बैठक. सो आपण बेसिकली सुरुवातीला वर्कआउट जो आहे मी जो प्लॅन फॉलो करायचो म्हणजे पुशअप, उठक बैठक आणि पुशअप, म्हणजे आपले ट्रॅडिशनल सूर्यनमस्कार टाईप जो आहे तो, ते आपण किती 30 करू. 30 वाढत जाऊ. 30 चालेल ना. 10 30 सूर्यनमस्कार आणि 30 उठक बैठक असे 2 सेट घेऊ. सो चला पहिल्यांदा आपण 30 उठक बैठक की सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार. चला तर दाखवेल. सो काही त्यात चेंज असतील तर तुम्ही सांगू शकता. मी काही चेंज असतील तर सांगेन त्याला. चला 1 2 3 4 29 30. चल मी घेते आता पटकन गॅप. तेच 28 29 30 कंप्लीट. 30 कंप्लीट झाले. नेक्स्ट ओके पेटक. तर तू पहिल्यांदा घे मग मी घेतो. सेम पुन्हा आपण सूर्यनमस्कार घेऊ 30. चलो कम ऑन. 3 4 5 6 7 8 पुढे येतोय आता तू. छान थोडा स्टडी करावा लागेल तुला. घे तू चालेल. सुरुवातीला चुकले तरी चालतील. सो आपण
मेंटॉर्सकडून आपण मार्गदर्शन घेऊच पुढे. आपण 30 दिवस करू आपल्या मेंटर्सकडून बरोबर आहे की नाही. आपण जे लास्ट व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये आपण त्यांचं पण व्हिडिओमध्ये घेऊ. डन. अथर्वने सूर्यनमस्कार मारले पण व्हिडिओ चालूच केला नव्हता. सो पुन्हा 30 सूर्यनमस्कार. आता थोडे चॅलेंज टफ वाटायला लागले. चलो. जय हनुमान. 30 बैठका. अथर्व घे चल फास्ट. 30 बैठका. 30 नको घेऊ, 10 घे. मी घेतो 30. व्यवस्थित घे, पाय बघ, डोपरं पुढे येतं. सो हे जे काही चुका असतील, आमचा प्लॅन जो आहे तो आपण आपले मेंटर आहेतच, पॉडकास्ट बघितले असतील त्यातले काही, किंवा नवीन मेंटर आपण घेऊन येऊ. सो त्या माध्यमातून तुम्हाला नवीन गोष्टी आणि रिॲलिटी जी आहे वर्कआउटची त्याचं कोण दाखवत नाही, नुसतं हाईप असतो आहे. सो एखादा प्लॅन असेल एक्झिक्यूट करायला खूप कठीण असतं. अथर्वला पण माहिती आहे मी कधीपासून जिम बंद केली आणि जरूर सांगतो करायचं पण तो एक्झिक्यूट होत नाही. आज 30 सूर्यनमस्कार, 30 बैठका आणि पुन्हा 30 सूर्यनमस्कार झाले आणि पुन्हा आपण करतोय खूप महिन्यानंतर पुन्हा बॉडी ॲक्टिवेट. जशी कार बंद ठेवल्यानंतर तिचे इंजिन खराब होऊ शकतो. सो वर्कआउट मॅटर. 6 7 8 29 30. सो फर्स्ट स्टेप जी होती आपल्या चॅलेंजची झालेली आहे. 30 सूर्यनमस्कार, 30 बैठका, पुन्हा 30 सूर्यनमस्कार आणि 30 बैठका. फर्स्ट चॅलेंज कम्प्लीटेड. पाणी प्लीज. तर आता काय करूया आपण? डंबेल उचलूया. पाऊस पडेल काय? पाऊस वातावरण तसं झालंय, ढग पण बघू शकता, मस्त गोल्डन झालंय. पाऊस पडेल, पाऊस पडण्याची दाट शक्यता. सो वॉटर ब्रेक. तर आत्ता आपण थोडे डंबेल बेसिक जे आहेत ते करू, जे माझ्या मते तर वर्कआउटला पहिले आवडत्या गोष्टी केलेल्या बेटर. सो बघूया काय सुचतं आहे. जे आवडेल ते पण पहिल्यांदा आपण इक्विपमेंट घेऊन वर्कआउट करू आणि लास्टला आपण थोडं पंचिंग करू. चलो घे जा फास्ट. डंबेल बायसेप बरोबर आहे. काय चुकत असतील तर प्रोफेशनल यांनीच कमेंट करावी. आलतू फालतू लोकांनी कमेंट करू नये. प्रोफेशनल लोक मॅटर्स, त्यांचंच आम्ही ऐकतो. तर हे मला वाटतं सुरुवातीला 10-10चे 3 सेट करू. 10-10चे 3 सेट. पहिल्यांदा बायसेप कर, मग शोल्डर करूया. शोल्डरचे 10, 2च सेट करूया. 10-10चे 2, नाही तर हात उद्या पूर्ण दुखणार. उद्या पण आपल्याला वर्कआउट करायचं. बायसेप करू, बायसेप, ट्रायसेप, शोल्डरचा 1 सेट. खूप दिवसांनी तर तो चांगले उतरले. तू व्यायाम करतोय मग हो मध्ये मध्ये. 3 4 झाले. जास्त हे करत नाही तर उद्या क्रॅम्प. पहिलाच दिवस आहे आज. ठेवायची. सो जास्त ओव्हरलोड नाही करायचा. बायसेप नोट ट्रायसेप. बायसेप घेता मागासारखे मी मारले तसे. ह्या बायसेप दिसतात मला. चलो 10 घे, नंतर मी 10 घेतो, मग शोल्डर करू. चला रॉबिनहूड पांडे ओरडतोय. संध्याकाळ झाली. चलो जयकांत भाऊ आली रे आई, आता तुझी बारी आहे. दादाचे 2 घेतले. आता आपण बायसेप नंतर आपण ट्रायसेप घेतो. बायसेप सो ट्रायसेप घेऊ. ट्रायसेपला आपण आय थिंक नावं लक्षात राहत नाही. ती नावं आम्ही जसजसे पुढील वर्कआउट होऊ त्याच्यामध्ये सांगू.
कमेंटमध्ये सांगा काय म्हणतात त्याला. पण ट्रायसेपचा एक्सरसाइज काय करायचं ते माहिती आहे. चलो ट्रायसेप मस्त ॲक्टिव्ह करू. सध्याची कंडिशन ट्रायसेपची स्वतःला त्याची ट्रायसेप कंडिशन दाखवा. ठीकठाक आहे. ट्रायसेप वर्कआउट स्टार्ट नाव. 1 2 3 9 10. तर आता राईट साईड झाली, लेफ्ट साईड. 3 4 5. अजून एक ट्रायसेपचा एक्सरसाइज घेऊ. सो अथर्व ट्राय कर. जरा वेट हेवी आहेत बघ, पण तो एक्सरसाइज करतो म्हणजे तुला जमते का बघ. नाही तर दुसरा एक्सरसाइजचा टाईप देतो. घे एक, हळू घे. 2 मार. हो मी घेतले तसे. बरोबर घे. घे तू. पहिल्यांदा चुकली तरी चालतील, पण सांभाळून करा. क्रॅम्प वगैरे येत असतील तर नको करायचं नाही. हे व्याकरण कुठचं नको करा. हां पण वर्कआउट करा, क्रॅम्प येईपर्यंत नको. एवढे पुढे 5 झालेले आहेत. पुन्हा एकदा मी ट्रायसेप घेतो. चलो फास्ट. मी पण सेम घेऊन दाखवतो तुला कसं घ्यायचे ते. आता सर पकडायचे आहेत. 1 2 3 4 हात जे कोपऱ्यातले कानाकडे घ्यायचे. 5 6 20. मजा आहे. तर आपले बायसेप झाले, ट्रायसेपचे 2 झाले. शोल्डर घेऊया. मोबाईल उडवला असतंस. iPhone 17चे 2 तुकडे 2 झाले असते. हे वर आले पाहिजे असे. 2 म्हणजे शोल्डरवर जोर पडला पाहिजे. 3 4 5. सो शोल्डरचा अजून एक घेऊया ना आपण. एक बस ॲक्टिव्ह केलास सोपं जास्त ना. आजसाठी एवढं करूया. आजसाठी एवढं वाटतं आहे जास्त करण्यासारखं, पण काय कंडिशन होईल ते माहिती आहे मला उद्या. सो बॅक घेऊ. बॅक 1 हळू. बॅकला प्रेशर आलं पाहिजे. बॅकचा असा पाठीमध्ये हां असं बघ. बेंड ओपन. हां ओके. जा बेंड. ओके 10 झालेले आहेत. बॅक झाले. लेग्सचे आपण स्क्वॉट घेतले आहेत. लेग्सचा वर्कआउट झाला आहे. बाकी आपण जे छोटे बारका आहेत ते आपण नेक्स्ट वर्कआउटमध्ये घेऊ. सो आता आपला राहिलेला पार्ट म्हणजे वर्कआउटचा लास्टचा आजच्या दिवशीचा, जे 1 एप्रिलचा. आता आम्ही बॉक्सिंगवर थोडी रिसर्च करणार आहे. तर यूट्यूबवर किक बॉक्सिंगवर सर्च करूया. काही व्हिडिओ तुम्ही एखादी गोष्ट येत नसेल तर आता भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. यूट्यूब आहे तर तुम्ही प्रेफर करा. चुकीची गोष्ट करण्यापेक्षा थोडीफार माहिती घ्या आणि बेसिक करण्याचा प्रयत्न करा. आणि इन फ्युचर आपल्याला जसे त्यातले एक्सपर्टीज मिळतील त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेऊच. एखादी गोष्ट करणं महत्त्वाची आहे, नाही तर काहीच होत नाही आहे. हे सगळ्यांना एक्सपिरियन्स येतो. माझं एकट्याचंच नाही, सगळ्यांचं आहे. सुरुवात करणं महत्त्वाचं. काहींना वाटेल हे काय करतो आहे, कोणते व्हिलॉग करतो आहे. पण हे 4-5 वर्षापूर्वी ट्राय केलेले व्हिलॉग करायचे पण होत नव्हतं. पण त्याला एक पर्टिक्युलर टाईम यावं लागतो, मग आपण एखादी गोष्ट करायला लागतो. सर म्हटलं आजपासून सुरू करू. काय होतं आहे बघूया. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तर आपण नवीन गोष्टी घेऊन येऊ. आणि काही जणांना चॅलेंज देऊ इच्छितो. खास करून काही जण आहेत माहितीतले, ते हा व्हिलॉग बघणार आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही पण वर्कआउट सुरू करा आणि मला चॅलेंज द्या. आणि कमेंटमध्ये जर एक्सरसाइज सुरू केली किंवा एखादी गोष्ट सुरू करते तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इंग्लिश समजते ना? हो इंग्लिश इंग्लिश समजणं महत्त्वाचं नाही. नाही समजली तरी तुम्हाला बघून समजते कसे मूव्ज घेतात. काही बेसिक आहेत. आम्ही कार्टून बघितलेलं आहे, एक ॲनिमे आहे बाकी हन्मा. बाकी हन्मा आहे. पण मोस्ट ऑफ बॉक्सिंग रिलेटेड
जे कोणाला कार्टून्स किंवा ॲनिमे सिरीज आवडतात त्यांनी इपो माकानोवाची म्हणून आहे आणि बॉडी बिल्डिंगसाठी बाकी आणणं बेस्ट आहे. सो इपोचे पण काही दाखवतो तुम्हाला मी बघ. Punch full blast! Full blast! Right! Hey, what's up? What are you yelling at him for? Listen, it's nothing. Butt out of it. सो ह्या ॲनिमेमध्ये असं दाखवलं आहे की प्रॅक्टिसने माणूस काय करू शकतो. म्हणजे एखादी बॅग किंवा तुम्ही वर्कआउट जे करता डिसिप्लिन किंवा कन्सिस्टन्सीने एखादी गोष्ट जी खूप एका टॉपला जाऊ शकते. सो चलो आपण बेसिक करू. तर मला दाखवते बेसिक. काय चुकलं तर आपण नेक्स्ट याच्यामध्ये सुरू बेसिक. काय बोलतोय कोण जर ओके म्हणजे रील्स चालतात का कोण जर कधीतरी गरज पडली तर एक म्हणजे नाकावर दिलं एक जाग्यावर खलास खलास. दॅट्स मॅटर. आता हे माझे हात काय झाले आम्ही थोडी थोडी मध्ये कधीतरी यायचो तेव्हा आपल्याला सवय आहे. सो त्याच्यामुळे हात दुखत नाही आहे. तुम्ही जर नवीन असाल तर बेसिक हळूहळू करा नाही तर हे जे आहे ते रेड होतील पूर्ण रक्त पण येईल. हिट तरी तुझा इकडून बेसिक जो आहे तो मूव इथून जातो साईडने. सो इथे दुखू शकतात तुझ्या हात. ताकद जी आहे तो अथर्व बघितलेला आहे इपो माकानोवाची. एवढं फर्स्ट तू पुन्हा बघायला सुरू कर मग तुला बेसिक गोष्टी समजतील. एक मूव. सो असं काही ट्राय करू नका अचानक आता देऊ शकता. सो आजचा वर्कआउट आपण इथेच थांबूया. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित ठेवणं. आणि हे सगळं अस्ताव्यस्त बघितलेलं असेल आणि हे आपण व्यवस्थित ठेवूच. येत्या थोड्या दिवसात तुम्हाला एक क्लिअर दिसेल. सुरुवात आजपासून थोडे दिवस इग्नोर करा. सो बेसिक गोष्टी ठेवलेल्या आहेत. सो आजचा वर्कआउट झाला आहे. पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. अथर्वसोबत आणि माझ्यासोबत. महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आजचा वर्कआउट जो आहे तो कसा झाला आहे. आणि तुम्ही सुरू करत असाल तर आजच सुरू करा. चलो बाय बाय.